नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये. तर चला हो का, वातावरण थोडं ठीक आहे, तुम्हाला दाखवते. हो का, थोडं म्हणजे असं अंधार झालेला आहे. थोडं लाईट लावू आपण. हो का, असं. आणि घरात कोंडल्यागत होते बाहेर. ठीक आहे, सास फुलते बाबांना माझी. तर एवढी गरमी जशी दिल्लीला आहे, खूप गरमी खूप. तर काल खरंच मनापासून रडलेली. थोडं फॅन चालू करते. आता आज हलवा बनवला होता बडी मुश्किलनं. असं वाटतं 1 वर्षानंतर बनवला असेल मी. 1 वर्षानंतर खरंच बनवलाच नव्हता. खूप तुम्ही व्हिडिओ बघितला, कमेंट केली. कालचा मी रडले. मला लई आठवण होती बाबांची. त्या सुवर्णाताईंची कमेंट होती ना अशी, म्हणजे त्याने त्यांच्या आईवडील पण नाही. खूप वाईट वाटतं. जेव्हा आई गेल्या त्यावेळी सांगितलं होतं मला, आणि एवढं वाईट वाटतं ना खूप. म्हणजे ताईने बरोबर सांगितलं. जेव्हा आपल्याला भरपूर म्हणजे मनापासून कसलाही त्रास, म्हणजे घरातला म्हणा, बाहेरचं म्हणा, टेन्शन मुलांचं किंवा कशाचं, तर आपण सर्वात आधी आईवडिलांनाच असं आतून असं वाटतं की मी कुणाला सांगू. आणि बहीण असते की बहिणीला सांगू शकतो, पण माझी तर बहीण पण नाही. असं केलंय देवाने की तिला मी कुठलाही शब्द ह्या जन्मी बोलू शकत नाही का तिला बघू शकत नाही. तर का नाही सुवर्णाताई, खरंच खूप वाईट वाटतं तुमचं ऐकून. आम्ही जेव्हा आम्हाला दुःख होईल आम्ही रडून बाबा आईना बघू पण शकतो. तुम्हाला वाईट वाटतं. देवाने खूप वाईट केलं. तर काय करू शकतो आपण सांगा बरं देवाच्या पुढे. जेव्हा मनाला वाईट वाटतं खूप रडून घेतो. एक तर मी लई लांब राहते ना, त्यामुळं खूप आठवण येते. जेव्हा किती पण मोबाईल बघा, किती व्हिडिओमध्ये, मला एक सांगा तुम्ही खरं आपण मोबाईलमध्ये बघितलो किंवा म्हणजे व्हिडिओ कॉलमध्ये फोनवर बोललो आपण नॉर्मली, तरी काय आठवण आपली जी आतली इच्छा असते एक मुलीची आई वडिलांसाठी की नाही मी भेटली पाहिजे माझ्या आई वडिलांना. बघितलं जे बघून मनाला शांती भेटते ते एक वेगळं असतं. आणि जी फोनवर व्हिडिओ कॉलवरती इतकं इंटरेस्ट नसतं, इंटरेस्ट येतच नाही. आणि अजीबसं वाटतं कधी बघू. व्हिडिओ कॉलवर बघितलं की अजून असं वाटतं की मी जवळ कधी जाऊ. खरंच आपले आई वडील जरी गरीब असले, आपल्याला चटणी भाकरी पण असले ना आई वडिलाच्या घरी, ते लाखाच आहे. खूप साखर आहे. खरंच आहे. किती गरीब असले ना, आई माहेर ती माहेरच आहे. माहेरची जागा कोणीच घेऊ शकत नाही. खरंच आहे. माहेरची जागा अजिबात कोण घेऊ शकत नाही. तर खरं आता म्हणजे माझ्या पण मुली मोठ्या व्हायला लागल्यात. खूप वाईट वाटतं की जसं की असं आतापासून विचार येतो. जशी मला काय टेन्शन झालं, कुणी काय बोललं की मी आईवडिलांना लगेच म्हणजे आठवण काढते. माझ्या मुलीला मला तर किती टेन्शन दिलंय, त्रास दिलाय माहीतच आहे ना सासरवाडीच्या लोकांनी. तर तसला त्रास माझ्या मुलींना होईल का, कसं सहन करणार माझ्या मुली. मी खूप विचार करते पुढचं अजून किती लांब आहे. तरी आजकालची माहीत आहे ना, जे आजकाल जनरेशन जे चालू आहे, आजकालची पिढी ती अजिबात सहन करू शकणार नाही. ते माहीत आहे. उत्तरला पहिल्यासारखे नाहीत, जे तडकेफोड बोलून देणारे आहेत. आणि कसं आहे, मी खूप सहन केलं आहे. मला हे कळतं आपली चूक असली, जशी माझी चूक असली, तुम्ही मला बोलला तर त्यात ऐकण्यात म्हणजे काही वाटत नाही. चला आपण चुकलो होतो, बोलायला लागले तर ऐकून घ्यावं. पण जिथं चूक नाही ना, पहिलं जशी मी ऐकून घेतलं ना, आता लई डोक्यात फिरतं माझं की मी एवढ्या चुक्या कशा म्हणजे सहन करून घेतल्या, एवढं कसं बोलणं ऐकलं. पण तुम्ही म्हणताला की मागचं काढत जाऊ नको. नाही असं वाटतं. म्हणजे आजकालच्या ह्याच्या म्हणते मी, आपण जेवढं सहन केलंय ना आजकालची मुली नाही करणार, अजिबात नाही. कारण चुकल्या तर बसतील. माझ्या मुलीला माझ्यासारखं जवळ नाही. तर चला आज गायूने काय केलं तुम्हाला दाखवते. तर सुवर्णाताई तुमचं खूप वाईट वाटतंय बरं का मला तरी पण. तर चला आज ठेव का गायूने असं केलंय. ठेव का हे जण गायूने काय भूतिया डॉल है, इसको फाड़ दो. हे बघा असं केलंय. ह्याला काय करायचं सांगा बरं. पूर्ण फाडून आणि चला बघा भूतिया डॉल आम्हाला भीती घालते. रात्री आणून भीती घालते. तुम्हाला दाखवले. तिला आल्यावर दुपारी बोलेल. बघा डरावणी दिसते का नाही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही नक्की सांगणार जो खरंच भीती वाटणार अशी वाटते का नाही. तिला बघा वाढदिवसाला मी दिलेली कसली तोडली. मम्मी भूती आहे,
स्वतःचे पप्पा पण भेटतात. फौजी साहेब म्हणते अगं कसली दिसती ती घाण बीत भूतासारखी, तात्या विचार फेकून जा म्हणते. का गायू नाही, त्याचं लिपस्टिक केली, त्याचं ओठ नाक सगळं उडवलं, इथलं नाक पण उडवलंय, तोंड पण, आणि तिनं बनवलेलं आहे भूतासारखं. काय करायचं, लय चालाक आहे ती, लय चालाक. तर चला आता मी इन्स्टाला पण तुम्हाला पण टाकते, आणि इन्स्टाला पण एक हे टाकणार आहे. 1 मिनिट. इन्स्टा माझा जयश्री_ फौजी वाईफ, जयश्री फौजी वाईफ केलं तरी पण येईल. माझं इन्स्टा ID आहे, तर त्याच्यामध्ये मी रील्स टाकत होते. तर चला, काळजी घ्या सुवर्णाताई. खरंच आहे, मला खूप म्हणजे का नाही असं कुणाचे आई वडील किंवा बहीण भाऊ, कारण मला दुःख मी ज्याच्यावर घडलंय ना त्याला खरं सांगते, मी त्याला कळतं. आता सुवर्णाताईला माझी फिलिंग कळते, आता सर्वांना कळते, पण ज्याच्यावर खरंच मनापासून जे आपली स्वतःची लोक जवळची गेलेले असतात ना, त्यांना लई दुःख असतं. कारण का ती लगेच कळतं पुढच्या माणसाचं काय मनात आहे, त्याला किती त्रास होतोय, कुठल्या प्रकारे होतोय, तसं सगळ्याला कळतं. जसं की मला मी रडले तर सुवर्णाताईला लगेच कळालं, कारण खूप आई वडील ते आई वडील असते है ना. तर चला, काळजी घ्या सुवर्णाताई. आणि तुम्ही पण आई वडील आहे, किती भांडणं झाली का नाही, आई वडील सुटत नसते. आमच्या पूजे साहेबांचे गेले तर आता तडपुडून पण येत नाहीत, आरडाओरडी करून रोज आठवण काढतात, पण भेटतात का नाही. गेले तर एकदा कोणच नाही येऊ शकत. तसंच आहे, त्या जागी जातात की आपण ह्या जन्मी सोडा, कुठल्या जन्मी भेटतो का नाही हे आताच माहीत नाही, ते पुढं कधी माहीत होणार सांगा बरं. चला, काळजी घ्या.